ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाकडून 15,000 रुपये लाच स्वीकारताना 2 पोलीस नायकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. विरुद्ध दिशेने वाहनात जाण्याची मुभा देण्यासाठी ही लाच स्वीकारल्याचे उघड झाले आहे. याबाबत माहिती अशी, महामार्ग पोलीस केंद्र घोटी येथील कैलास रामदास गोरे व संतोष उत्तम माळोदे हे ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाकडून कंटेनरला कसारा घाटातून इगतपुरी विरुद्ध दिशेने जाण्याची मुभा देऊन घाट पार करण्याच्या मोबदल्यात ही लाच घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. ही कामगिरी सापळा अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या निरीक्षक गायत्री जाधव, तपास अधिकारी संदीप घुगे व ज्योती शार्दूल, पोलीस हवालदार अनिल राठोड, पोलीस कॉन्स्टेबल नितीन नेटारे यांनी पोलीस अधीक्षका शर्मिष्ठा घागरे वावालकर, पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, पोलीस उपाधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी यशस्वीरित्या पार पाडली आहे. लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, नाशिक.